रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मला लोक खूप म्हणत होते की खूप मीडिया त्रास देणार, खूप प्रश्न विचारणार. असं काही तुम्ही केलं नाही. खूपच सॉफ्ट केला. रेडी का? स्टार्ट कर. अंदाजपत्रक मांडलेलं आहे. कुठलं अंदाजपत्रक आहे आणि काय काय वैशिष्ट्य आहे? नाशिक महानगरपालिकेचा 2025-26च्या मूल अंदाजपत्रक आज इथे मांडलं गेलं आहे आणि त्याच्यात टोटल तरतूद जी अपेक्षित खर्चाची आहे ते 3053 कोटीची ठेवलेली आहे. आणि याच्या जी वैशिष्ट्य कामे आम्ही हाती घेणार आहोत त्याचा एक सगळ्यात मोठा असा आहे की सिंहस्थसाठी जे कॅपिटल इंटेन्सिव्ह कामे आहेत ज्याच्या लाभ पुढचे 10-15 वर्ष शहराला मिळणार आहे असे कामे आम्ही हाती घेणार आहे. त्याच्यात आपल्या सीवेज ट्रीटमेंट असो, मलनिसर्गाच्या जे जलवाहिनी आणि मलनिसर्गाची जे वाहिनी आहे ते टाकण्याचं काम आहे. रोडचं कॉन्क्रिटायझेशन मॅक्सिमम आपण किंवा व्हाईट टॉपिंग असे मोठे आम्ही काम हाती घेणार आहे. तसेच जे थोडा रेव्हेन्यू वाढण्याचे अजून काय काय नवीन उपक्रम घेता येईल त्याच्यावर लक्ष ठेवून काही उपाययोजना केलेली आहे. जसं आपले जेवढे ॲसेट्स आहेत महानगरपालिकेचे, हॉल्स असो, काही कॉमन फॅसिलिटीज असो, त्याला PPP मॉडेलवर कसं चालू राबवायचे त्याचं नियोजन आता चालू केलेलं आहे आणि ते 1 महिन्यात ते चालू होईल. सगळे पार्किंग स्पॉट्स, पे अँड पार्क या पद्धतीवर आम्ही म्हणजे या धोरणावर चालणार आहोत. तर त्याचा पण थोडा लाभ मनपाला होईल. तसेच जे मोठे मोठे गार्डन्स आपले तयार झालेले आहेत, बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान आहे, मेडिकल पार्क आहे, गोदा पार्क आहे, ते पण आम्ही आउटसोर्स करून PPP BOT मॉडेलवर चालवणार आहोत. त्यांचा पण उत्पन्न आम्हाला भेटेल. अशा प्रकारची विविध उपक्रमातून ते आपला एकतर आपली फॅसिलिटीज मेंटेन राहतील, दुसरा आपला उत्पन्न पण वाढतील अशा प्रकारचा नियोजन आहे. हा जे गोदावरीच्या प्रदूषणचा एक प्रश्न आहे त्याचा मोठा कारण हाच आहे की आपला जे सीवेज ट्रीटमेंट जे पूर्ण सिस्टम आहे त्याच्यात अपग्रेडेशन करण्याची खूप गरज आहे. आणि त्याचप्रमाणे आमच्या सर्वे होऊन पूर्ण रिपोर्ट गेलेली आहे, DPR केलेले आहे, पूर्ण प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवलेले आहे. त्याच धर्तीवर आता हे काम सुरू करणे खूप गरजेचे आहे कारण की ह्याला 2 वर्ष लागणार आहे. त्याच्यात नवीन STP बांधणे, जुने STPच्या रिमॉडेलिंग करून अपग्रेडेशन करणे आणि मलवाहिका जे आहे जुनी जीर्ण झालेली ते बदलणे आणि नवीन मलवाहिका टाकणे असे प्रकारचे काम आम्ही हाती घेणार आहोत यावर्षी. त्यासाठी पहिला जे आता जे तरतूद सांगितली आम्ही की अतिरिक्त कामासाठी जे 100-150 कोटी आम्ही घेणार आहोत त्याच्यात पहिलं काम आमचा प्रयत्न आहे की हाच होईल. नाशिककरांवर काही नाशिककरावर जे आहे आपला डायरेक्ट फक्त 2% जे प्रॉपर्टी टॅक्समध्ये वाढ झाली आहे तेवढाच आहे. कारण की 7-8 वर्षानंतर आपण ही वाढ करतोय आणि एका वेळेस जास्त वाढ करण्यापेक्षा कधीही अपेक्षित असतो की थोडी 1%-2%ची वाढ थोड्या वर्षाने झाली पाहिजे. त्याचप्रमाणे जसं इन्फ्लेशन त्याच्यात खूप कमी ॲक्च्युली आम्ही वाढ केलेली आहे नाशिककरावर जास्त बोध येऊ नये म्हणून आणि त्यांचे सगळी बाबी लक्षात घेऊनच मग 2%ची वाढ. किती वर्षांनंतर अशा पद्धतीची करवाढ करणार? 2018 नंतर आज 2025ला ही झाली. ओके. मधल्या काळात काही झालं नव्हतं. थँक्यू. आगामी कुंभमेळ्यासाठी सिंहस्थसाठी एक जे शासनाकडून जे कामे मंजूर होणार आहे त्यासाठी जे मनपाचा हिस्सा आहे त्याच्यात आम्हाला जे तरतूद करायची होती आम्ही 200-225 कोटी अशी 425 कोटीची केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे आम्हाला कामे असे आहे की आता सुरू करणे खूप गरजेचे आहे कारण की त्याला 2 वर्ष लागणार, 2.5 वर्ष लागणार सुरू व्हायला आणि अजून मान्यता जी आहे ते शासनाची प्रमुख आहे. तर ती वाढ न पाहता ते काम सुरू करण्यासाठी एक सीड मनी आपण अशा कामासाठी जवळपास 100 कोटीची 100 ते 150 कोटी खर्च करण्याचं नियोजन केलेलं आहे. सध्या त्याच्यात एक टोकन तरतूद आम्ही ठेवलेली आहे 5 कोटीची. ते मार्च नंतर ती तरतूद वाढेल आणि हे फक्त त्या कामासाठी ज्याला जे आपले खूप प्रायोरिटीचे आहे पूर्ण व्हायला 2 ते 2.5 वर्ष लागतील आणि आपण आता थांबू शकत नाही म्हणून ही ठेवली आहे. पालिकेच्या काही ठेवी आहे? पालिकेची जी ठेवी आहे ते सिंहस्थासाठीच मागचे 5-10 वर्षापासून ठेवली होती. जसा कर्ज निर्मूलन एक निधी होती की जे कर्ज घेतलं असेल तर ते पार पाडण्यासाठी नेहमी ठेवली. पण आता आपण हे जे काम करायचे आहे कर्ज घेण्यापेक्षा त्यातून निधी आम्ही वापरणार आहोत कारण की ते याच पर्पजसाठी होती. अशीच जे बाकीची पण ठेवी होती ते याचसाठी होती की सिंहस्थाची आपल्या उपयोगात येईल
याच्यासाठी ठेवली होती आणि म्हणून आपण हे 2 वर्षात पुढे काही कॅपिटल इंटेन्सिव्ह वर्क्स करणार आहोत. याच्याकडून ॲक्च्युली जर पाहिलं तर रिटर्न जे ROI आहे ते खूप चांगल्या शहरांना भेटेल पुढचे 3-4-5 वर्ष. मॅडम आणखी गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा सर वाईट बोल का किरण तू माईक बंद करून द्यावा करण्यात आलेला होता किंवा मालमत्ता करमध्ये 2018 नंतर काहीही चेंजेस झाले नव्हते, म्हणून यावर्षी 2% त्याच्यात वाढ केलेली आहे. ज्याचा जास्त काही मोठा भर असा येणार नाही आणि पाणी करमध्ये काहीही चेंज नाही. आणि आगामी कुंभमेळा आहे